नमस्कार मंडळी. पँगॉंग लेक सारखा व्ह्यू, ते पण वाईमध्ये, आणि बैलगाडीची राईड, त्याचबरोबर नदीवरचं जेवण. डे 111. गावाकडची थंड सकाळ म्हणजे सुखच. सकाळी फ्रेश होऊन रेडी झालो आणि घरी पुरणपोळी बनवत होतो, कारण आज लग्नानंतरच्या सवासनी होत्या. सगळं रेडी होईपर्यंत खाली आलो तर गावातली पोरं क्रिकेट खेळत होती. मग परत वरती आल्यानंतर सगळी तयारी झाली होती. जेवणाचं सगळं साहित्य घेऊन आम्ही नदीवर निघालो. सातारा साईडला लग्नानंतर सवासनी घालायची पद्धत असते. घरातून फक्त 5च मिनिटावर कृष्णा नदी असल्यामुळे लगेचच पोहोचलो. शांत वाहणारी कृष्णा नदी पाहून खूप भारी वाटलं. हवा एवढी होती की ऊन पण लागत नव्हतं. मग नदीतून पिण्याचं पाणी भरून घेतलं आणि विधीला सुरुवात केली. सगळ्यांनी नदीची पूजा केली आणि आम्ही नदीमध्ये ओटी सोडली. त्यानंतर नदीच्याच बाजूला बसून सगळे जेवायला बसलो. मनालीने सगळ्यांना जेवाय वाढलं. नदीच्या काठावर बसून जेवायची मजा तर वेगळीच असते. नंतर घरी येऊन मी गावातल्या मुलांसोबत क्रिकेटची मॅच खेळायला गेलो. गावाकडचं ग्राउंड म्हणजे खरंच वेगळीच मजा. मॅच बघून रिटर्न येताना आम्ही सगळ्यांसाठी पेप्स्या घेतल्या. मग घरी येऊन आधी सगळ्यांनी पेप्स्या खाल्ल्या आणि रेडी होऊन आम्ही धोम डॅमच्या जवळ पँगॉंग लेकला गेलो. व्ह्यू आणि क्लायमेट एकदम नेक्स्ट लेवल होतं. लडाखच्याच पँगॉंग लेक सारखं फील येत होतं. मग तिकडे श्रीमईने बाईक राईड एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही कॉर्न चॅट आणि वडापाववर ताव मारला. खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळेच बैलगाडीत बसलो आणि लहानपणीच्या आठवणी पुन्हा एकदा जागा झाल्या. इतकी पीसफुल राईड आयुष्यात कदाचितच मिळेल. तिकडे सनसेट एन्जॉय करत आम्ही गोळा खाल्ला. मग सुरूरच्या मॅप्रो गार्डनला गेलो. तिकडे जाताच श्रीमईने चॉकलेट लूट गेम खेळून खूप चॉकलेट जिंकले आणि तिकडच्या टेस्टिंग काउंटरवर आम्ही शेक आणि ज्यूस टेस्ट केले. तिकडून आम्ही बोपडीला वहिनींच्या मामाकडे निघालो. मुंबईची मॅच बघत बघत आम्ही लोकेशनला पोहोचलो. मग तिकडे पनीरवर ताव मारून वाईमधल्या फेमस पान शॉपवर थांबलो. इतक्या पानच्या व्हरायटी मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्या. पानचा आस्वाद घेत आजचा दिवस इथेच संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असला तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा.